मोशीतील कचरा दुर्घटनेप्रकरणी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आणि सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई सुरू आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्लाट यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा, यांच्यावर देखील कडक कारवाई व्हावी या संदर्भात आतापर्यंत विविध आंदोलने, पत्रकार परिषदा झाल्या। या दबावापोटी संजय कुलकर्णी आणि योगेश आल्लाट यांना सेवा निलंबन करून विभागीय चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। परंतु दोषींवर कडक कारवाई व्हायची असेल, त्यांच्यावर जरब बसवायची असेल तर त्या अधिकारी संजय कुलकर्णी आणि अधिकारी योगेश आल्लाट यांच्यावर देखील मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले, घोषणाबाजी करण्यात आली। सर्वसाधारण सभेच्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर महापौरांना घेराव घालून यासंबंधी मागणी करण्यात आली। यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील विविध कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी, शहरातील ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे, ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर यांच्यासह विविध कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। मोची दुर्घटना प्रकरणी कारवाईसाठी महानगरपालिका सभागृह प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणांनी मनपा भवन दणाणले। मोसी कचरा डेपो येथील अनधिकृत इमारत दुर्घटनेतील 9 कामगारांच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, पीडिताचे पुनर्वसन व SIT चौकशीच्या प्रमुख मागण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, उभाटा, मनसे यांच्या वतीनं संयुक्त आंदोलन करण्यात आलं होतं। याच दरम्यान शिवसेनेच्या सुलभा उबाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी देखील अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या प्रतिमेवर कचरा टाकून कचऱ्याचा हार अर्पण करून आंदोलन करण्यात आलं होतं। संजय कुलकर्णी आणि योगेश आल्लाट यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी या संदर्भात आंदोलक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचं मत जाणून घेऊयात। 8 जुलैला मोसी कचरा डेपोमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरती कचऱ्याचा डोंगर घसरल्यामुळे 23 कामगार त्या ठिकाणी गाडले गेले, त्यातील 9 कामगारांचा मृत्यू झाला। या सर्व घटनेला जबाबदार पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्लाट हे जबाबदार होते। खरं तर या ठिकाणी हे प्रकरण ज्यावेळी घडलं तदनंतर जे काय बचत कार्य सुरू झालं त्यामध्ये आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली की ही नैसर्गिक आपत्ती होती, अशा प्रकारची भूमिका घेऊन आयुक्तांनी संबंधित ठेकेदार संजय कुलकर्णी, प्रशासन यांना पाठीशी घालण्याचं काम केलं। त्या ठिकाणची जी 3 मजली इमारत होती त्या इमारतीला केवळ एका मजल्याचा पूर्णत्वाचा दाखला आहे, उर्वरित 2 मजले अनधिकृत होते। राष्ट्रीय हरित लवादाच्या वतीने जी काय नोटीस आणि निर्देश देण्यात आले होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला, त्यांनी सूचना आणि उपाय सुचवले होते महानगरपालिकेला, त्यावर या संजय कुलकर्णी, त्यांच्या प्रशासनाने, आयुक्तांनी यावर कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही। त्याच पद्धतीने हा जो काय वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आहे हा उभारण्यामध्ये या प्रकल्पाचे प्रणेते आमदार महेशदादा लांडगे यावरती आत्तापर्यंत एक शब्द देखील बोललेले नाहीत। तसेच संजय कुलकर्णी, योगेश आल्लाट बांधकाम परवानगी त्या 2-3 मजली बिल्डिंगला ज्या अधिकाऱ्यांनी दिली, खरं तर डोंगराच्या लगत 30 मीटर अंतरावर ही परवानगी द्यायला हवी होती, मात्र 12 मीटरवरती ही परवानगी देण्यात आली। एवढे मोठे महाकाय डोंगर असताना अशा प्रकारे त्या ठिकाणी इमारत होती। हा संपूर्ण दोष बांधकाम परवाना विभागाचा देखील होते। त्या ठिकाणी जे कामगार काम करणारे होते त्यांच्यासाठी जे काय त्या ठिकाणी व्यवस्था संबंधित कंपनीने द्यायला हवी होती, त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची दक्षता घेण्यात आलेली नाही। खरं तर कामगार आयुक्त कार्यालय असेल, बांधकाम परवाना विभाग असेल, पर्यावरण विभाग असेल, या सगळ्याशी संबंधित असणारे जेवढे म्हणून अधिकारी यामध्ये सहभागी आहेत त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे।
यामध्ये मोठ्या प्रमाणात या प्रकल्पात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झालेला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये या प्रकल्पासाठी आलेले आहेत. शेकडो कोटी रुपये महानगरपालिकेने खर्च केलेले आहेत. यामध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प असेल, बायोमायनिंग असेल, त्या ठिकाणी सिमेंटच्या राडारोड्यापासून ब्लॉक आणि सिमेंटच्या विटा बनवण्याचा प्रकल्प असेल, असे वेगवेगळे प्रकल्प या महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी, इथल्या सगळ्या कारभाऱ्यांनी हे प्रकल्प राबवले. त्यामधनं कोट्यावधी रुपयाचा मलिदा लाटला आणि जीवाशी मात्र खेळलेत. तिथल्या सर्वसामान्य गोरगरीब त्या ठिकाणच्या कामगारांबरोबर ते त्यांच्या जीविताशी खेळलेले आहेत. त्यांच्या कुटुंबावरती जो अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना भरीव अशा प्रकारची आर्थिक मृत्यू झालेल्या प्रत्येक पीडित कामगारांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयाची मदत मिळली पाहिजे. त्यांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या सेवेमध्ये कायमस्वरूपीची नोकरी मिळली पाहिजे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था पूर्ण करण्यात आली पाहिजे. त्याच पद्धतीने त्या जखमी जे लोक आहेत त्यांना देखील 25 लाखाची तातडीची मदत त्यांना देखील मिळाली पाहिजे. या सगळ्या मागण्यांकरता आज आम्ही या ठिकाणी आलो आहे. महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, शहर अध्यक्ष उपस्थित आहेत. त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट, मनसेचे सचिन चिखले, चेतन पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, सामाजिक चळवळीचे आमचे नेते मानव कांबळे, आम्ही सगळे मिळून महानगरपालिकेचे ज्या ठिकाणी सभागृह भरतं त्याच्यासमोर या ठिकाणी बसलेलो आहोत. माननीय महापौर साहेब, माननीय आमदार महेश लांडगे साहेब, माननीय शंकर जगताप साहेब, माननीय अमित गोरखे साहेब, माननीय उमाताई खापरे, माननीय सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, या ठिकाणी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, जरा ऐका, पीडितांना न्याय द्या आणि या संजय कुलकर्णी सारख्यांना त्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना येरवडा जेलमध्ये पाठवा, ही आमची मागणी आहे. अन्यथा पुढच्या काळामध्ये या शहरामधल्या नागरिकांच्या वतीने तुमच्या विरोधात अतिशय तीव्र आंदोलन केलं जाईल, अशा प्रकारचा इशारा सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने आम्ही देत आहोत. या ठिकाणी आमच्या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी, अशा प्रकारची महापौरांना आणि पदाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे.